राष्ट्रवादीच्या गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवात अजित पवारांनी मोठं विधान केलंय। महाराष्ट्र राज्याची निर्मिती ही संघर्षातून झालेली आहे। आजही महाराष्ट्र हा संघर्ष करतोय असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलंय। जेव्हा सीमा भागातील मराठी माणूस महाराष्ट्रात येईल तेव्हाच महाराष्ट्र पूर्ण होणार असंही अजित पवारांनी म्हटलेलं आहे। सीमा भागातील मराठी माणूस जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हाच पूर्ण महाराष्ट्र होईल असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्राची निर्मिती ही संघर्षातनं झालेली आहे। आज पण महाराष्ट्र संघर्ष करतोय। जरी 65 वर्ष झालेली असली तरी तुमच्या माझ्या मनामध्ये एक खंत आहे की संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, त्याचं स्वागत महाराष्ट्राने केलं, त्यावेळेसच्या पंतप्रधानांनी आपल्याला मार्गदर्शन केलं। पण आजही बेळगाव कारवार सह जो तिथला सीमा भागातला मराठी माणूस आहे तो अजून आपल्यात आलेला नाही आहे। सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर चाललेली आहे, केस चाललेली आहे आणि ते ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रात येईल त्यावेळेस खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा पूर्णपणे झाला अशा प्रकारे आपल्याला अधिकारवाणीनं त्या ठिकाणी बोलता येईल।